श्रद्धा असू द्या, कारण सध्याच्या काळामध्ये एवढा मठ परंपरा एवढा आपला आहे, अनेक गुरु विद्वान आहेत, अनेक गुरु पूजा अनुष्ठान करणार आहेत, गुरुवर श्रद्धा असू द्या, परंतु कुळगुरु मात्र एकच असतो. कुळगुरुला अजिबात बदल होणारा नाही. म्हणून कुळाच्या गुरुला फार महत्व दिलेलं आहे. म्हणून माऊली सुद्धा सांगतो एका घराला एकच गुरु असावा. मग त्याच्यामुळे काय होतो तर संपूर्ण घरातला श्रद्धा एका गुरुवर होतो. म्हणून 5व्या अध्यायामध्ये गुरुचं महत्व सांगत असताना सोप्या भाषेमध्ये देखील मला तर असं वाटतं बरं गणा महाराज, या पूर्ण परमरहस्यामध्ये या खेड्या गावातलं सामान्यातलं सामान्य माणसाला समजावं असं गोष्ट माऊलीने इथं सांगितलेली आहे. काय ग्रंथ खूप मोठे सिद्धांत सांगून जातात, डोक्याचे वरी जाते. आम्ही वाचायला बसलं तर काही विद्वानला लक्षात येते, पण सांगितलं काही लोकांना कळतं. परंतु माऊलींचं मात्र असं ग्रंथ आहे सामान्यातलं सामान्य लोकांना सहज कळावं, सहज रीतीतून कळावं अशी माऊलीने इथं सांगितलेलं आहे. मग सांगा एका घरात एकच गुरु असावा, किती स्पष्ट माऊली सांगितलेले आहे. याच्यामध्ये काही भेद आहे का? बरेच ठिकाणी असं सांगितलं तर मग गुरुमध्ये वेगळं आहे, हे गुरु असं सांगितले, ते गुरु असं सांगितले, मग लगेच ट्रोल सुरुवात होते. त्या गुरु महाराज असं बोलले, त्या गुरु महाराज असं बोलले. आपलं नाही, हे माऊलीचं परमरहस्य ग्रंथातून माऊली सांगितले एका घराण्याला एकच गुरु असावा. मग इथून पुढे विचार करा.